हो ग इरा, नको रडू. कळतंय मला तुला त्रास होतोय ते. नाही रडायचं बेटा, नाही रडायचं. वाटणार हं बरं आता. वहिनी ये ना. खूप रडतीये ना? हो ना. ओवा आणलाय गरम करून जरा बरं वाटेल. हो हो पोट शेकवर. इरा ग, काय झालं बाळाला? काय झालं? पोटात दुखतंय ना इराच्या? हा बाळा, पोटात दुखतं. काही नाही हा, आता बरं वाटेल. बरं वाटेल इराला. आनंदी, तू काय करतेस हे? याची काही गरज नाहीये. आम्ही जाणार आहोत डॉक्टरांकडे. आई, आई अहो काय चाललंय तुमचं? हो आनंदी आपल्या भल्यासाठीच करतेय ना सगळं. तुला कळत नाहीये का काही? हो तुम्ही उगाच रागवताय आई. बरं वाटतंय तिला आता. हो शांत झाली ती. पण याची काहीच गरज नव्हती. आम्ही जाणारच होतो डॉक्टरांकडे. हो पण तोपर्यंत रडत राहिली असती ती. आणि त्या दिवशी गुटी दिली, तिला बरं वाटलं, ते चाललं ना तुम्हाला. मग आता असं अचानक काय झालं? आनंदी, नाही नाही, मी चिडून बोलत नाहीये, पण वाईट नक्कीच वाटलंय मला. सीमा वहिनी, तुमची आणि माझी ओळख ना आत्ता झाली. पण कोलते काकू माझ्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ओळखतात. अनेक वर्षापासून नातं आहे त्यांचं माझ्या कुटुंबाशी. इतकं सहज तोडायला निघाल्यात त्या. सीमा वहिनी, तुम्ही मला मगाशी म्हणालात की काही वाटलं तर सांग, माझ्यासोबत चल, अशा माणसांसोबत राहू नकोस. माझी माणसं आहेत हो ही. नाही, मला हेही माहिती आहे की तुम्ही मैत्रीच्या नात्याने मला हे सगळं सांगत होता. त्यासाठी थँक्यू. पण तुम्ही माझ्याशी बोलणं, माझ्या कुटुंबाशी बोलणं जर तुमच्या सासूबाईंना आवडत नसेल ना, तर काहीच हरकत नाही. नाही नाही, खरंच सांगते. विनाकारण काकू मी तुमच्या घरी नाही येणार आता. पण सीमाबाईने, तुम्हाला, इराला माझी गरज लागली ना, तर हक्काने सांगा मला. आनंदी, तुम्हाला जर माझी गरज लागली, खरं तर ह्यांची गरज लागते ना तुम्हाला. संदेश दादा परदेशात गेल्यापासनं हक्काने मदत मागतात ना तुम्ही ह्यांच्याकडून. मग काकांची औषधं असतील, घरातलं काही सामान असेल, हक्काने सांगतात तुम्ही आणि तेही हक्काने मदत करतात तुम्हाला. माझ्या नवऱ्याला मी खूप चांगलं ओळखते. नाही नाही म्हणणार ते तुम्हाला. एका हाकेवर धावून जाणारा माणूस आहे तो. तुम्हाला काही मदत लागली तर हक्काने सांगा आम्हाला. काय झालं? काय नाही. कोलते काही बोलले का? छे, ते इराला बरं वाटत नाही ना, पोटात दुखतंय, रडतीये, म्हणून जरा वाईट वाटतंय मला. आनंदी, मला कळते काहीतरी झालंय. कोलतेंच्या घरी नक्कीच काहीतरी तुला बोललं गेलंय. या एका आरोपामुळे लोक फक्त माझ्याशी वेगळं नाही वागत, तर
तुमच्याशी सुद्धा वेगळं वागतायत ते. पण मला हे सुद्धा माहिती आहे आनंदी की कोणी तुला काही बोललं तरी तू काही मला सांगणार नाहीस. मला माहिती आहे तुम्ही सगळ्याच गोष्टीचा खूप ताण घेतलाय. त्यात तुम्हाला आमची सुद्धा काळजी आहे. असं जरा कोणी काही बोललं म्हणून मी ते तुम्हाला येऊन नाही सांगणार आहे. तुमचा त्रास नाही वाढवायचा आहे मला. कॉफी पिणार? कॉफी बनव. नाही आनंदी, आता घरीच असणार आहे मी आणि सतत हे असे विचार चालू असणार आहेत माझ्या डोक्यात. माझ्यासाठी अजून किती काय काय करणार आहेस. असं का बोलताय? एक सांग, काय? एका अर्थीनं मला बरंच वाटतंय. नाही म्हणजे आता आपल्याकडे खूप वेळ असेल. एकमेकांसोबत तो वेळ घालवू शकतो आपण. आणि आपण जो निर्णय घेतलाय ना बाळाचा, त्यासाठी आपण सतत सोबत असणार आहे आता. आनंदी, कुठल्याही परिस्थितीत इतका पॉझिटिव्ह विचार तू कसं काय करू शकतेस? कारण वाईट काळानंतर ना चांगला काळ नक्कीच येतो. आई बाबा हे चिंगी? बस. बाबा आज तू लवकर आलास. हा बाळा, आता इथून काही दिवस तू स्कूलमधून आल्यानंतर तुला मी इथेच बसलेलं दिसणार आहे. खरंच? ते चल बॅग दे. भूक लागली असेल ना? हो आई मला चॉकलेट मिळते ना. देते. आई तू आज मला लाडू दिले होतेस ना, ते मला खायलाच मिळाले नाही. माझ्या मैत्रिणीनेच खाल्ले. उद्या जास्त देते. तिला पण दे आणि तू पण खा. हो आई आज शाळेत ना बाबाबद्दल व्यभिचारी व्यभिचारी काहीतरी म्हणत होते. व्यभिचारी म्हणजे काय? बाबांनी काय व्यभिचारी केलंय? चिंगी, तुझ्या वर्गात बाबांबद्दल असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं. पण ते का बोलत होते असं बाबाबद्दल? ते तू रोज बघ ते कार्टून बघतेस, कोणतं? गुडमॅन? गुडमॅन. तो गुडमॅन ना खूप चांगला असतो. तरी त्याच्यावर ना खूप संकट येत असतात. त्याला लोक त्रास देत असतात. तो त्या संकटांवर मात करतो, लढाई करतो आणि त्यातनं तो बाहेर पडतो. तुझे बाबा पण तसेच आहेत. चिंगी, तुला कळतंय मी का म्हणते? तू एक काम कर, तुझ्या बाबांबद्दल जर तुला असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं, लक्ष नाही द्यायचं. हो. तू कशावर लक्ष देणार? तुझ्या अभ्यासावर. ठीक आहे, जा कपडे बदलू नये. आनंदी, आज असं एकत्र जेवायला बोलवलंस का? चला. का ग, काही विशेष आहे का? सांगते. आई, आपल्याला माहितीये ह्यांच्या बाबतीत काय घडलंय ते, आणि आता ते कोणापासून लपून नाही राहिलंय. वाईट काळ चालू आहे आपला. ह्या सगळ्यातनं आपल्याला जावंच लागणार आहे. पण ना ही गोष्ट आता चिंगीच्या शाळेपर्यंत पोहोचली आहे. ग बाई, काय ते लहान लेकराला कळतंय हो. कोणी काही बोललं का तिला? आपण शाळेत कंप्लेंट करूया. नाही बाबा, ते खरं म्हणजे चिंगी आता शाळेतून आल्या सांगत होती. नाही म्हणजे खरं तर अगदी तसं काही घडलं नाहीये. थेट असं तिला कोणी काही बोललं नाहीये, पण काही गोष्टी कानावर पडल्यात तिच्या आणि त्याच संदर्भात ती बोलत होती आमच्याशी. अगं पण तिला काय आणि कसं सांगणार? समजूत काढली आहे मी तिची, पण
पण ह्या गोष्टीचा परिणाम माझ्या मुलीच्या मनावर होता कामा नाही. आज लोक थेट बोलले नसतील तिच्याशी, पण उद्या तिला तिच्यासमोर काही बोलू शकते. म्हणजे यातनं बाहेर पडू आपण, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण आत्ता चिंगीची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आनंदी, बरोबर आहे तुझं. नाही म्हणजे आपण मोठी माणसं असं काही झालं तर सावरू शकतो, पण लहान मुलांच्या मनात खचलं एकदा की पुन्हा सावरणं फार कठीण असतं. नाही, तिला कोणी बोलू तर दे ना, मग बघतो ना एकेकाला. बाबा हो, तसं नाही. आपण असं किती लोकांची तोंड बंद करणार आहोत. लोक बाहेर काय बोलणार आहे, तिच्याशी कसं वागणार आहे, ही गोष्ट आपल्या हातात नाही. आपल्या हातात एवढंच आहे की घरातलं वातावरण चांगलं ठेवणं, तिच्यासमोर ह्या विषयाबद्दल कधीच न बोलणं, बस. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मग ठरलं तर या विषयावरती चिंगी समोर कोणी काहीही बोलायचं नाही. आई आई, हात धुवून झाले, आता बसू जेवायला. हे काय, मी यायच्या आधी तुम्ही जेवायला पण सुरुवात केली? नाही, आम्ही थांबलोय. तुझी आजी बघ कशी हावरटासारखी खाते, बाका बाका. चिंगीवाळा, तू इकडे 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 हा. हा, इकडे इकडे हा बस बसा. इकडे. हा. आम्ही तुला भरवतो. हा बघ, हा घास काऊचा, हा घास चिवचा. शाबास. आणि बरं का चिंगी, हे सगळं जेवण संपवलं ना की नंतर आपण चॉकलेट खायला जाणार आहोत. चॉकलेट? हा. आजोबा भरवा पटापट. हो ग, हो, लगेच भरवतोय. हा घे, घे बाय. माधवराव, तुम्ही कालची मॅच बघितली का हो? हा? आओ ना, कशी बघणार? रिमोट कंट्रोल हिच्या हातात असतो ना, मला बघायला मिळेल तर ना. ही काय बोलता? मी काय टीव्ही समोर एकटीच बसलेली असते का? आओ माधवराव, मग खाली यायचं नाही का माझ्याकडे बघायला? आपण दोघांनी एकत्र बघितली असती मॅच, नाही का? अरे हो, तेवढं बाबा सुचलं नाही. मग काय सुचतं तुम्हाला आयुष्यात? काही सुचत नाही. ते खा ना ते. नीट भरवा, नीट भरवा. नाही तर ठीक आहे. सावकाश. बाबू ये माझ्या जवळ ये. नाही, आज ती आमच्या बरोबर आहे. येस, दोन आजोबांच्या मध्ये बसून जेवणार आहे Yes. ती. ठीक आहे, घ्या, घ्या. छान आहे की नाही? हा, आता माझ्या हातनं. आई शाबास. माझी शोना ते, हा? घे, खा. काय झालं? आनंदी, एवढं सगळं घडून गेलं तरी सगळे छान जेवतायत. हो, कितीही संकट आली ना तरी त्याची झळ मी माझ्या कुटुंबाला नाही बसू देणार. माझ्यासाठी तुम्ही, माझी मुलगी, माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही काळजी नका करू, सगळं नीट होईल. चिंगे, चल, केस बांधून झालेत. व्हॅन येईल इतक्यात, लवकर तयार हो. चल, बॅग घे भरायला. बाबा, आई कुठे आहे? आई येईल. हा, आई, मला चॉकलेट मिल्क हवंय. हो बाळा, बनवून देते हा मी तुला. झालं तुझं बाकी? तुला काय झालं? पित्ताचा त्रास होतो जरा. बरं ठीक आहे, तू आराम कर, मी तिला शाळेत सोडून येतो. हो, ऐका ना, मी काय म्हणते, आज तिला शाळेत नको पाठवायला. आजच्या दिवस घरीच राहू द्या तिला. किती दिवस असं घरी ठेवणार आहेस तिला? हे बघ, हे जे काही घडतंय त्याच्यामुळे तिच्या शिक्षणावर परिणाम नको व्हायला. शाळेत पाठवणं मला योग्य नाही वाटत आहे. आनंदी, तू काल तिला समजवलंयस ना की समजा असं कोणी परत काय बोललं तर दुर्लक्ष करायचं, ती करेल. हो, पण ते असं झालं ना की तू स्वतः बघ. हे बघा, काल तिला त्या शब्दाचा अर्थ नाही कळला, पण उद्या तिच्या वयाची मुलं तिला जर काही बोलली ना तर ते नक्कीच कळेल. मग काय समजवणार आपण तिला? कधी ना कधी तर कळणारच आहे, पण आता मी तिला नाही समजवू शकत. मी रेडी नाहीये. मी काय म्हणते, आपण जाऊयात का तिच्या शाळेत? शाळेत जाऊन काय करणार? तिच्या मॅडमशी बोलूयात ना की शाळेत असं असं चाललंय, तुम्ही मुलांना समजावून सांगा म्हणून. हा, हे बरोबर वाटतंय मला. ए चिंगी बाळा, आज तू घरीच राहायचं, हा, शाळेत नाही जायचं. आज तुला शाळेला सुट्टी. येस,
सुट्टी तर ठीक आहे, पण कशाबद्दल सुट्टी? मला बरं वाटत नाही म्हणून. आईला बरं वाटत नसतं ना तेव्हा तिच्या बाळाने घरीच थांबायचं असतं. थांबा तू आज घरी. येस, शाळेला सुट्टी. आई मला चॉकलेट मिळते ना. ए चिंगी, आईला बरं वाटत नाही म्हणून तुला सुट्टी मिळाली आणि आईलाच तू कामाला लावतेस. मी देतो तुला. तुला सांगितलं असतं मी, पण आई जसं करते तसं तुला नाही ना जमत. आनंदी, आपण चिंगीला नेलं असतं ना सोबत. नेलं असतं, पण चिंगी माहिती ना कशी आहे, सतत प्रश्न विचारेल की कशाला आलात शाळेत, शिक्षकांना कशाला भेटायचंय. असू द्या. सगळ्या गोष्टींचा ते बरोबर विचार करतोस. मला वाटलं होतं तू खचशील, तुला सावरावं लागेल. नाही, तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहेस. आपल्या कुटुंबालाही तूच सावरतेस. घरच्यांची काळजी करू नका पा, पण ही केस लढा आणि आनंदी, तुम्ही त्या मुलीचं सत्य बाहेर काढत आलात ना. तिला चांगलं सुनवा. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आली होती बघा, मी पाहिलं तिला. तिला चांगला जाब विचारा. बबल, आम्ही चिंगीच्या शाळेत जात आहोत. चिंगीच्या शाळेत? का? काय झालं? तिला कोण काय बोललं का? नाही, अगदी तसं नाही, पण काही गोष्टी कानावर पडल्या तिच्या, त्यामुळे शाळेत चालू आहे तिच्या शिक्षकांना भेटायला. काही माणसं काही बोलतात हो, पण मी सगळ्यांना सांगत असतो आमचे साहेब असे काही करणार नाहीत. तुम्ही यातून पण बाहेर पडाल बघा. आणि हो, उद्या आपल्याकडं सत्यनारायणची पूजा आहे. तुम्ही नक्की या. येऊ आम्ही. येतो मी. आनंदी, मला माहिती आहे तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास, पण तुला एकदाही विचारावंसं नाही वाटलं की मी खरंच हे केलंय की नाही केलंय ते? आता तुम्हीच म्हणालात ना माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास मान न. हो, पण तरीही. अहो, तुम्ही गेल्या वर्षी बघा मला म्हणाला होतं आपल्याकडे सत्यनारायणाची जेव्हा पूजा असते तेव्हा आपण सामान आणतो, की यावर्षी पण आणलं पाहिजे आपण. मी तुला काहीतरी विचारतोय. आधी चिंगीच्या शाळेत जाऊयात आणि मग ते सामान आणूयात. निघूयात. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मिस्टर कर्णिक. आता काय झालं? एव्हाना, तुम्हाला कळलं असेलच माझ्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आता त्यात किती खरं किती खोटं ह्या सगळ्याच गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत. त्या संदर्भात तुमच्या शाळेमध्ये जे काही बोललं जात आहे ते माझ्या मुलीच्या कानांवर पडत आहे. मॅडम, म्हणजे तिच्यासमोर असं बोलणं योग्य नाहीये ना. रेवाच्या मनावर याचा परिणाम होऊ शकतो, तिच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. आम्हाला दोघांना असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या मुलांना जर समजावून सांगितलं ना की शाळेच्या बाहेरचे विषय शाळेत नको, वर्गात नको, तर मुलं ऐकतील ना तुमचं. आज आम्ही आमच्या चिंगीला म्हणजे रेवाला घरीच ठेवलं, शाळेत नाही पाठवलं. पण हे असं किती दिवस करणार ना आम्ही? मला तुमचं म्हणणं पटतंय मिसेस कर्णिक. अहो, पण आम्ही कुणाकुणाची तोंड बंद करणार? हे बघा, एक वेळ आपण मुलांना समजावून सांगू शकतो, पण त्यांच्या पालकांना आणि इतरांना काय सांगणार? आणि मुळात अशा गोष्टी करायच्याच कशाला ना की त्यामुळे या सगळ्या चर्चा होतील. हे बघा, माझ्या नवऱ्यावरनं फक्त आरोप केले गेलेत मॅडम. तुम्ही जे ऐकलंय ना ते अजून सिद्ध झालं नाहीये. अहो, हे असं तुम्ही किती जणांना सांगणार? किती जणांची तोंड बंद करायची हे नाही माहिती आम्हाला, पण आमची तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, शाळेतल्या मुलांना एवढं सांगावं की शाळेतल्या बाहेरचे विषय वर्गात नको, एवढंच. हे बघा, आम्ही असं शाळेत काही अनाऊन्स करू शकत नाही. अहो, त्यामुळे चर्चेला आणखी स्कोप मिळेल. प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत प्लीज रेवा स्कूलमध्ये नाही आली तर बरं होईल. पण म्हणजे काय तिला घरी बसवून ठेवायचं, शाळेत नाही पाठवायचं? हो, सध्याच्या परिस्थितीत रेवानं स्कूलला न येणंच बेटर आहे. अहो, तिचं शिक्षण थांबेल त्यामुळे. तुम्ही तिला ऑनलाईन अटेंड करायला सांगा. हे बघा, मी तिच्या क्लास टीचरशी पाहिजे तर बोलून घेते तसं. म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे बघा मिसेस कर्णिक, तुम्ही फक्त तुमच्या मुलीबद्दल विचार करताय, आम्हाला इतरही मुलांबद्दल विचार करावा लागतो. अहो, या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल
हे बघणं आमची जबाबदारी आहे. तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळा. नाही ते आम्ही बघतो काय करायचं ते, पण तुमची काहीच नाही जबाबदारी. ती घेतोय ना आम्ही. हे बघा, तिचा पोर्शन मागे पडणार नाही. अँड इफ देअर इज एनी प्रॉब्लेम प्लीज कॉन्टॅक्ट अवर टीचर्स, दे विल हेल्प यू. म्हणजे तिने शाळेत यायचंच नाही का मॅडम? नाही, सॉरी टू से, बट जोपर्यंत हा मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत रेवा स्कूलला येऊ शकत नाही.